श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार. त्याचबरोबर आज कृष्ण जन्माष्टमी देखील आहे. त्यामुळे या दिवशी खूप मोठा योग तयार होत आहे. हरिहर हा योग या दिवशी तयार होत आहे. म्हणजे हरिहर म्हणजे या दिवशी आपल्याला हरीची म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. हर म्हणजे भगवान शिवशंकर यांची देखील पूजा करायची आहे. हा अतिशय पवित्र दिवस मानला गेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला भरपूर असे सेवा आणि उपाय या दिवशी करायचे आहेत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू जर आपण दिव्याखाली ठेवली तर आपले एक रात्रीमध्ये आयुष्याचं सोनं होईल. इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि तुमची कठीणातील कठीण कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घराचे गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम हरिहर नमः असं लिहायला देखील विसरू नका. तर पहा, श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करण्याचे खास महत्त्व दिले जाते. या दिवशी शिवलिंगाची यथासांग पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. या चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती जव आहे. तर ही जव जे आहे तर ते आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर या दिवशी जन्माष्टमी देखील आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी श्रीकृष्णांची पूजा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंचे 8वे रूप म्हणजे श्रीकृष्ण, बाल श्रीकृष्ण यांची आपल्याला या दिवशी पूजा अर्चा करायची आहे. त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर शिवलिंगावरती देखील आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. शिवशंकराला पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि भगवान श्री कृष्ण जे आहेत, बाळरूप जे आहेत तर त्यांना आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. या दिवशी आपल्याला पांढरी वस्त्र धारण करायचे आहेत किंवा मग तुम्ही पिवळी वस्त्र धारण केली तरी सुद्धा चालतील. या दिवशी आपल्याला यथासांग या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच जे काही आपली कामं असतील तर ती करायची आहे. आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30च्या नंतर करायचा आहे. अगदी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर 6 ते 7:30 ही जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचे फळ हे आपल्याला लगेच मिळत असते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ह्या वेळेतच हा उपाय करा. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ह्या वेळेमध्ये जे काही उपाय आपण करतो तर त्याचे फळ हे आपल्याला पटकन मिळत असते. आणि पहा, संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचं मन आणि शरीर हे शुद्ध ठेवायचं आहे. मन आणि शरीर जर शुद्ध असेल म्हणजे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असतील तर तुमचा जो काही तुम्ही उपाय केलेला आहे त्याचे फळ हे तुम्हाला चांगलेच मिळत असते. आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे? हा उपाय जर आपण सोमवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातील. आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर आपण पाहिलंच असेल, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा खूप कष्ट आणि मेहनत करून सुद्धा आपल्या इच्छा ह्या अपूर्णच राहतात आणि घरामध्ये आपल्या भरपूर पैसाही येतो, परंतु हा पैसा आपला टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. ही लक्ष्मी खूप चंचल आहे. ह्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला घरामध्ये अशा विशिष्ट तिथींना विशिष्ट उपाय हे करायचे असतात. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येत राहील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जर ह्या वेळेमध्ये शक्य नसेल तर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल, कारण 12 नंतर कृष्णांचा जन्म होत आहे आणि हा दिवस सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. हा
उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे। त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या तुळशीपाशी देखील आपल्याला या दिवशी लावायचा आहे। तर पहा, तुम्ही इतर दिवशी तुळशीपाशी दिवा नाही लावला तरी काही हरकत नाही, परंतु या श्रावणी सोमवारी तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि विष्णू भगवान यांना लक्ष्मी ही अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ही तुळस मानली जाते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। हा दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल, तुमच्याकडे एखाद्या धातूचा दिवा असेल तो घेतला तरी चालेल, चांदीचा घेतला तरी चालेल, पितळी तांब्याचा जो तुमच्याकडे असेल, स्टीलचा जरी घेतला तरी चालेल। फक्त हा दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे, कुठे तुटलेला आहे, फुटलेला आहे, चिमटलेला आहे असं घेऊ नका। स्वच्छ आणि चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे, म्हणजेच 2 वातींची एक वात करायची आणि या दिव्यामध्ये लांब वात तुम्हाला अशी लावायची आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे। तर पहा, आपल्याला सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाची पेस्ट करून एक स्वास्तिक काढायचं आहे। हे स्वास्तिक काढताना तुम्हाला 4 बिंदू त्या स्वास्तिकचे द्यायचे आहेत, साईडच्या 2-2 रेषा आहेत त्या सुद्धा द्यायच्या आहेत। आता पहा, हे स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला या प्लेटमध्ये जे काही जव आहेत तर ते एक मूठभर तुम्हाला टाकायचे आहेत। तर पहा, आजची जी शिवामूठ आहे तर ती जव आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे जव जे आहेत तर ते या दिव्याखाली ठेवायचे आहेत, म्हणजे ह्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मूठभर जव ठेवायचे आहेत। आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, महादेवासाठी लावायचा आहे। त्यानंतर हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो तुम्हाला यावरती ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे। या दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे, त्याचबरोबर अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे। आणि हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत। हे तीळ आपल्याला का टाकायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये जर अडलेली कामं असतील ती पूर्ण होत नाहीत, मुलांची प्रगती होत नाही, मुलांना विवाहाची मुलं आहेत तर त्यांचा विवाह जमत नाही, तर यासाठी आपल्याला हे जे पांढरे तीळ आहेत तर ते थोडेसे या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलची देखील यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर 1 रुपयाचं एक कॉईन देखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे। हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणारे जे लड्डू गोपाल आहेत, शिवलिंग आहे, त्या दोन्हींसमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। यानंतर आपल्याला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। महामृत्युंजय मंत्र हा आपल्या घरात म्हटल्याने आपल्या घरात असणारी वाईट शक्ती, नकारात्मकता, अलक्ष्मी ही आपल्या घरातून बाहेर निघून जाते, दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते। आणि या मंत्राचं उच्चारण केल्याने भगवान शिव शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात। आता महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला म्हणणं शक्य नसेल, तुम्हाला उच्चार करताना काही मिस्टेक होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करून हा मंत्र तुम्हाला लावून द्यायचा आहे किंवा मोबाईलला लावून द्यायचा आहे आणि तो श्रवण केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, काही अडचणी असतील, संकट असतील ते सर्व तुम्हाला सांगायचं आहे। हा अत्यंत छोटासा उपाय तुम्हाला या 4थ्या श्रावणी सोमवारी संध्याकाळी करायचा आहे। दुसऱ्या दिवशी हे जे काही आपण जव टाकलेले आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा गाईला खाऊ घातले तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर जे आपण दिव्यामध्ये साहित्य टाकलेले आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून परत वापरता येऊ शकते। त्याचबरोबर जो 1 रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचे। 1 रुपयाचं नाणं तुम्हाला स्वच्छ करून तुमच्या जे काही पाकिट तुम्ही पैशाचं वापरता त्या पैशाच्या पाकिटमध्ये खर्च न करता स्वतःजवळच तसंच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।